नमस्कार दोस्तों, ई खबर में आपका स्वागत है। आज हम बात करेंगे बामणी खूह में राशन वितरण स्थल बदलने की मांग, शिकायतकर्ता ने दी अनशन की चेतावनी, मीडिया के माध्यम से की अपील। हिंगोली सेनगांव बामणी खूह गांव में राशन वितरण स्थल को लेकर विवाद खड़ा हो गया है। सगनराव रामराव जाधव उर्फ सज्जन महाराज ने तहसीलदार सेनगांव को पत्र लिखकर उचित मूल्य की दुकान के माल वितरण स्थल को बदलने की मांग की है। शिकायतकर्ता का कहना है कि विजय हरिभाव जाधव की दुकान हाल ही में निलंबित कर दी गई थी और वसंतराव मारुतराव मालोदे खटकी को नए दुकानदार के रूप में नियुक्त किया गया है। लेकिन राशन का माल अभी भी विजय जाधव के स्थान पर उतर रहा है और वहीं से वितरित हो रहा है, जो नियमों के खिलाफ है। सगनराव जाधव ने मीडिया के माध्यम से प्रशासन से अपील की है कि इस मामले पर तुरंत संज्ञान लिया जाए। उन्होंने कहा कि यदि जल्द ही वितरण स्थल नहीं बदला गया तो वे अनशन पर बैठने को मजबूर होंगे। इसके अलावा उन्होंने ये भी बताया कि खड़की गांव को 17 किलोमीटर दूर अस्तानी स्थित राशन केंद्र से जोड़ा गया है, जिससे ग्रामीणों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। अब देखना ये होगा कि प्रशासन इस पर क्या कार्रवाई करता है। क्या है पूरा मामला? हिंगोली जिले के सेनगांव तहसील के बामणी खूह गांव में राशन वितरण स्थल को लेकर विवाद खड़ा हो गया है। सगनराव रामराव जाधव उर्फ सज्जन महाराज ने प्रशासन से शिकायत की है कि नवनियुक्त राशन दुकानदार वसंतराव मारुतराव मालोदे खटकी के स्थान पर पुराने दुकानदार विजय हरिभाव जाधव के यहां ही राशन सामग्री उतारी और वितरित की जा रही है, जो नियमों के खिलाफ है। शिकायतकर्ता ने प्रशासन से वितरण स्थल बदलने की मांग की है और मीडिया के माध्यम से अपील की है कि जल्द समाधान निकाला जाए। यदि कार्रवाई नहीं हुई तो वे अनशन पर बैठने को मजबूर होंगे। जय श्री राम। मी श्री सज्जन महाराज, बामणी खुर्द, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। आज माझा असा प्रश्न आहे की आज 15 दिवसाच्या पूर्वी विजय भाऊ जाधव यांची दुकान निलंबित झालेली आहे। 30 क्विंटलाचा त्यांच्यावर घोटाळा करण्याचा कागदपत्री तहसीलदार साहेबांनी काढलेले आहेत, पण ती निलंबित दुकान होऊन बी त्यांचा काही आम्हाला फायदा लाभ झाला नाही। ती दुकान निलंबित होऊन बी ते स्वतःच वाटप करत आहे आणि स्वतःच माल उतरून घेत आहे आणि स्वतः त्याच पहिल्याच जाग्यावर माल लोकाला वाटप करत आहे। ते सस्पेंड होताना बी त्याची दुकान निलंबित होऊन बी तेच स्वतःच माल लोकाला देत आहे। त्याच जाग्यावरून 30 क्विंटलाचा माल चोरी झालेला आहे। त्याच जाग्यावर वसंत माळोदे खडकी यांना ती पोस्ट भेटलेली आहे। दुकान निलंबित झाल्याच्या नंतर दुसरी पोस्ट ती दुकान खडकी वसंत माळोदे यांनी भेटलेली आहे। ते दोघं मित्र असताना दोघं एकाच जाग्यावर त्याच जुन्या जाग्यावर वाटप करत आहे आणि निलंबित होऊन आम्हाला त्याचा काही लाभ भेटला नाही। मी एक गावाचा नागरिक असताना हे मागणी करतो सरकारला, हात जोडून नम्र विनंती करतो की ती जागा बदलण्यात यावी आणि सर्व जनतेला त्यांचा राशन घरपर्यंत ज्यांचा जितका राशन आहे ते भेटावे, हीच माझी नम्र विनंती कळकळीची। आणि विजू भाऊ जाधव यांची दुकान निलंबित होऊन बी त्यांना काय अधिकार आहे ते माल वाटप करण्याचा, त्याच जाग्यावर माल खाली करून घेण्याचा, हे काय अंधा कानून आहे। आणि दरवेळेस माल इथून बाहेर गावी जातो म्हणून ती दुकान निलंबित झालेली आहे, पण त्यांनाच वाटप करण्याचा आता काही अधिकार नाही। त्यांची दुकान निलंबित झालेली आहे आणि तेच वाटप करत आहे। आणि माझी नम्र विनंती आहे की सरकारला, शासनाला की ती जागा बदलण्यात यावी आणि दुसऱ्या कुठे बी गावामध्ये कुठे बी ग्रामपंचायत असो या शाळा असो तिथं आणून ते माल टाकावं आणि वाटप करून द्यावी लोकांना, हीच माझी नम्र विनंती आहे। आणि सर्व हे प्रकरण घडून बी विजय भाऊ हेच माल वाटप करत आहे आणि सर्व चौकशी झाल्याशिवाय त्यांना मालला हात लावण्याचा अधिकार नाही।
आणि मालला हात लावू नये. सर्व बुडापासून हिच्या अगोदर 10 वर्षापासून माल किती गावात वाटप झाला आणि किती त्यांचा साठा राहिला हे सर्व सरकारने चौकशी करावी. 10 वर्षामध्ये किती काय काय झालं, कसं झालं, लोकांना किती वाटप केला आणि लवकर चौकशी करावी हीच माझी नम्र विनंती आहे. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय भारत माता की जय, जय शिवाजी, जय भवानी, रामकृष्ण.